ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। साखर पेढ्यांचे वाटप, पुलांची उधळण करून भीमज्योत परिक्रमेचे स्वागत। अब्दुल्लाट, तेरवाड, हेरवाड, घोसरवाड, दत्तवाड आदी गावात परिक्रमा। शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक भीमज्योत परिक्रमा चौथ्या दिवशी उत्साहात पार पडली। गावागावात फुलांची उधळण, साखर पेढ्यांचे वाटप, महिलांचा या परिक्रमेत मोठा सहभाग दिसून आला। हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी आणि जय भीमच्या जयघोषात परिक्रमेचे स्वागत करण्यात आले। गेल्या 50 वर्षापासूनचे स्वप्न असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा अखेर साकार होत असल्याचा आनंद प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला। अब्दुल्लाट, तेरवाड, हेरवाड, घोसरवाड, दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, राजापूर, खिद्रापूर आणि सैनिक टाकळी या गावांमध्येही परिक्रमेचे भव्य स्वागत झालं। काही गावात फुलांची उधळण तर काही ठिकाणी साखर पेढे वाटप करून भीमज्योतीचं आगळेवेगळे स्वागत करण्यात आले। महिलांनी सामूहिक ज्योत परिक्रमा काढली। तरुणांनी सजवलेल्या वाहन फेऱ्या, रांगोळ्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परिसर उत्सवमय झाला होता। प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। शिरोळ तालुक्यातील नागरिक आता जयसिंगपूर शहरात 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची वाट पाहत आहेत। या प्रसंगी रमेश शिंदे, सुरेश कांबळे, आनंदा शिंगे, बाळासाहेब कांबळे, BR कांबळे, मिलिंद शिंदे, सेनापती भोसले, सागर बिरणगे, जयपाल कांबळे, किरण भोसले, बाळासाहेब कांबळे, नांदणी यांच्यासह अब्दुल्लाट येथे देवेंद्र कांबळे, मिलिंद पुणे, मारुती मोहिते, आनंदा कांबळे, बंडू अनंत कुलकर्णी, अण्णा चौगुले, दगडू कांबळे उपस्थित होते। हेरवाड येथे सरपंच सौ रेखा जाधव, छाया सूर्यवंशी, सुरगुंडा पाटील, विकास माळी, जितेंद्र देसाई, मनोहर कांबळे, चिदानंद कांबळे आदींच्या उपस्थितीत परिक्रमा पार पडली। कोसरवाड येथे खंडोबा भोरे, स्वाती भोरे, शुभांगी तांदळे, सुनीता कांबळे, जयश्री कांबळे, सुजाता भोरे, आपासाहेब कांबळे आदी सहभागी झाले। तर दत्तवाड येथे सरपंच चंद्रकांत कांबळे, धन्यकुमार सिद्धनाळे, ग्रामपंचायत सदस्य अकबर काले, ॲडव्होकेट सुरेश पाटील, जितेंद्र दावणे, तर तेरवाड येथे उमेश आवळे, शापकोंडा पाटील, आनंदा कांबळे, संजय कांबळे, सूरज कांबळे, हिंदूराव कांबळे, प्रियांका माळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर।